2009 ला साहेब मला 2006 ला मी नगरसेवक झालो. 2008 ला एंडिंगला साहेब मला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून पदाची माझ्यावरती जबाबदारी टाकली. सन्माननीय खासदार त्यावेळेस आमचे गुरुवर्य आदरणीय वानखेडे साहेब त्यावेळेस होते आणि वानखेडे साहेबांनी आनंदराव जाधव साहेबांना सांगितलं आणि शिंदे साहेबांच्या शिफारशीनुसार या ठिकाणी या संतोष बांगरला एक सर्वसामान्य घरातला माणूस शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या पदावरती मला बसवलं. साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस या महाराष्ट्राने या हिंगोली जिल्ह्यानं सुद्धा बघितलं की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी काय काम करू शकतो. साहेब 2014 ला शिंदे साहेब माझ्यावर पहिल्यापासूनच प्रेम करत होते. साहेब आमच्याकडचे काही माजी आजी आमदार होते ते आम्हाला म्हणायचे की संतोष बांगरला जर उमेदवारी दिली तर हे संतोष बांगर रस्त्यानं जाता येतं म्हणले लोक रस्ता बदलतात, लोक रस्त्यानं जाता येतं कवाडं लावतात. अशा गुंड्या माणसाला जर तुम्ही तिकीट दिलं तर आम्ही राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. साहेब शिंदे साहेबांना मी सांगितलं की साहेब मला 2014 ची जबाबदारी शिंदे साहेबांनी सांगितलं की संतोष तुझ्या मिसेसला उभं कर. मला साहेब माझ्याच्यानं होत नाही कारण की माझी काही अडचण होती. 2019 ला साहेब पुन्हा म्हणले की या संतोष बांगरला गुंड्याला जर उमेदवारी दिली हे लोकायला तर म्हणले कापतायच म्हणले का नाही बरोबर. 2019 ला साहेबांना शिफारस केली. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस 22,500 मतांनी माझ्या या मायबाप जनतेने या संतोष बांगरला निवडून दिलं. साहेब 92,500 मतदान मला त्या ठिकाणी पडलं. साहेब त्या 5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावली, रात्रंचा दिवस केला, लोकांच्या सुखा दुःखामध्ये हा संतोष बांगर तुमचा मावळा काम करत होता. साहेब 2024 ला साहेबांनी पुन्हा मला जबाबदारी दिली. साहेब त्यावेळेस लोक म्हणले आता बाबा हे कसं काय, मागच्या वेळेस ते यानं चांगलं काम केलं. साहेब याच मायबाप जनतेने यावेळेस 42,500 मताची लीड या संतोष बांगरला त्या ठिकाणी दिली. 1,42,000 मतदान या ठिकाणी याच माझ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी मला दिलं. साहेब यावेळेस साहेब नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणूक होती. मागच्या कावडीच्या वेळेस सन्माननीय शिंदे साहेब तुम्ही ज्या खुर्चीवर बसले त्याच खुर्चीवर सन्माननीय शिंदे साहेब बसले आणि मी साहेब शिंदे साहेबाला त्या ठिकाणी हात जोडून विनंती केली की साहेब औंढा, कळमनुरी आणि हिंगोली या तिन्ही नगरपालिकावरती मला शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवायचा आहे. साहेबांनी तुम्हाला सांगतो त्यावेळेस या व्यासपीठावरच मला शब्द दिला आणि साहेब तुम्हाला सांगतो या व्यासपीठावर या भोल्यानाथाच्या कावडीमध्ये जे जे शब्द आतापर्यंत माझ्या नेत्यांनी दिले माझ्या भोळ्या शंकरानं तेवढे शब्द साहेब 100% पूर्ण केल्याशिवाय राहिले नाही. साहेब या भोळ्यानाथाचा आशीर्वाद एवढा आहे. साहेब साहेब गेल्या 16 वर्षापासून कावड निघती. जे आपले पहिले नेते होते साहेब त्याला म्हणायचो मी साहेब कावडीला या हो. कशाची कावड साहेब या हो, सर्व शिवभक्त या ठिकाणी तुमची वाट बघतात. साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या ज्या नेत्यांनी या कावडला पाठ दाखवली त्या नेत्याला या भोळ्या शंकरानं घरी बसवलंय, ध्यानात ठेवा. साहेब सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री मागच्या 2.5 वर्षामध्ये होते. साहेब त्यांच्या कारकिर्दीच्या कीर्तीमध्ये 2 वेळेस कावड झाली आणि 2 वेळेस माझ्या शिंदे साहेबाला आम्ही आमंत्रण दिलं आणि माझे शिंदे साहेब त्या ठिकाणी साहेब आता काय उभं राहायची व्यवस्था आहे का काय साहेब, पण साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या डीजेवरती उभं राहून माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या शिवभक्तांना
त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याचं काम माझ्या शिंदे साहेबांनी त्यावेळेस केलं. अरे नेता कसा असावा, कसा असावा नेता? का रिंग मिरिंग लवंगाची रिंग चिरता चिरता डुबडुब बाजा असा असावा का? असा असावा का? अरे शिंदे साहेबाचं जेवढं नवल करावं तेवढं कमी आहे मित्र, ध्यानात ठेवा. काय त्या माणसाच्या मनामध्ये, मला तर वाटतंय त्या माणसाला म्हणजे काय तुम्हाला सांगावं, त्या माणसाच्या बाबतीमध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं शिंदे साहेबाचं कमी आहे, ध्यानात ठेवा. अरे जे मागलं तेच दिलं आम्हाला. साहेब या संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये कुठं गड्डा आणि कुठं रस्ता होता माहित नव्हतं. मागच्या 2.5 वर्षामध्ये साहेब, आता ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो साहेब 3 सांजेची येळ आहे, ही देवाची येण्याची येळ असती यावेळेस. साहेब माझ्या शिंदे साहेबांनी या संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये 3650 कोटी रुपये दिले. इथलचे जेवढे कार्यकर्ते साहेब, जर तुम्हाला सांगतो 3650 कोटी रुपये आपण जर उडवले तरी यांना नेणं होणार नाही. एवढे पैसे माझ्या शिंदे साहेबांनी दिले मित्र हो, ध्यानात ठेवा. मागच्या महिन्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांकडे मी गेलो आणि श्रीकांत शिंदे साहेबाला सांगितलं, म्हणलं साहेब एडीबीचं काम आहे 450 कोटी रुपयाचं, हे काम तुम्हाला एकदा आम्हाला सांगणं लागतं, हे काम देणं लागतंय. अरे केसा इतका मी विलंब नाही केला, साहेबांनी लगेच त्या पीएला फोन केला आणि सांगितलं की संतोष बांगरच्या ज्या मतदारसंघातला जो 450 कोटी रुपयाचा रोड आहे ते ताबडतोब घेऊन टाका. अरे असं काम आहे. इथं देना बँक आहे मित्र, देना बँक. लेना बँक माहित आहे तुम्हाला कुठं होती? आमचे कपडे फाटले, ध्यानात ठेवा त्यावेळेस. अरे इथं तर तुम्हाला सांगतो सगळं दानशूर काम आहे, ध्यानात ठेवा. गोर गरीब लोकांना त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते. अरे त्या 2.5 वर्षामध्ये कित्येक हजार कोटी रुपये माझ्या गोर गरीब लोकांच्या इलाजासाठी शिंदे साहेबांनी दिले मित्र, ध्यानात ठेवा. कुणी दिले? अरे असा नेता होणंच नाही मित्र. त्याच्यामुळे साहेब जाता जाता मी एवढंच सांगेल, या कावडीमध्ये साहेब आतापर्यंत भोलेनाथाच्या चरणी मी जे जे मागितलं ते मला या भोलेनाथानं माझी झोळी भरल्याशिवाय राहिली नाही. मी या भोलेनाथाला एवढंच आपल्या सर्वांच्या साक्षीनं साकडं घालू का? जरा आवाज कमी यायलाय तुमच्या पेटे, हो साकडं घालू का? साहेब मी भोल्याच्या चरणी एवढीच साकडं घालेल की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचा गोरगरिबाचा नेता, अनाथाचा नाथ एकनाथ साहेबाला भोलेनाथा या मुख्यमंत्री पदावरती बसव, एवढंच या सगळ्या शिवभक्ताच्या वतीनं मी महादेवाच्या चरणी साकडं घालतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.